मित्रांनो, आपण छावा चित्रपटामध्ये पाहिले आहे की औरंगजेबाचा एक मुलगा औरंगजेबाबरोबर बंडखोरी करून छत्रपती संभाजी महाराजांबरोबर सामील होतो. परंतु चित्रपटामधील हे देखील दाखवले आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीच तो संभाजी महाराजांना सोडून जातो व त्याचे पुढे काय होते चला पाहूयात. मित्रांनो, औरंगजेबाचा चौथा मुलगा म्हणजेच मोहम्मद अकबर दिल्लीच्या सल्तनतचा बादशाह होण्यासाठी उत्सुक होता व तो संभाजी महाराजांना मिळाला होता आणि संभाजी महाराजांबरोबर लगातार 5 वर्षे राहिला होता. त्याला आशा होती की संभाजी महाराज त्याला औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी मदत करतील, सैन्य पुरवतील व संभाजी महाराजांनी त्याची खूप मदत केली. असे म्हटले जाते की मोहम्मद अकबर प्रत्येक दिवशी त्याच्या वडिलांच्या मृत्यूची प्रार्थना करायचा आणि प्रार्थना करण्याचा विषय जेव्हा औरंगजेबाच्या कानावरती पडला तेव्हा तो म्हणाला, पाहूयात या जगातून आधी कोण जाते, बाप की मुलगा. मित्रांनो, संभाजी महाराजांबरोबर राहून औरंगजेबाच्या विरोधात चांगलीच लढाई चालू होती. पण तेव्हा संभाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी जंजीरचा सिद्दी, म्हैसूरचा चक्क देवराज, गोव्याचे पोर्तुगीज आणि दिल्लीहून स्वतः औरंगजेब हे सर्व येथे आले होते. म्हणूनच संभाजी महाराजांच्या सर्व बाजूनी संकटे होती. या संकटांना पाहून मोहम्मद अकबर संभाजी महाराजांना सोडून पारशियात गेला आणि तेथेच स्थायिक झाला. संपूर्ण आयुष्य त्यांनी तिथेच काढले आणि मित्रांनो, वयाच्या 48व्या वर्षी पारशियात त्याचे निधन झाले. मित्रांनो, मुख्य विषय असा आहे की मोहम्मद अकबरच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेब जो बोलला होता तो खरे झाले. मित्रांनो, औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी पुढील राजा कोण हे घोषित केले नव्हते आणि मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लगेच त्याचा तिसरा मुलगा आझमशहा यांनी गादी सांभाळली व काही महिन्यातच यजाऊच्या लढाईमध्ये तो हारला गेला व तिथेच मारला गेला. मित्रांनो, औरंगजेबाच्या मृत्यूच्या 10 वर्षांनंतरच मुघल शासन भारतातून संपुष्टात आले आणि मराठा साम्राज्य खूप टिकत राहिले व मोठे मोठे होत गेले. धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ.